माधवगंजच्या घाटवर मदन नावाचा एक माणूस खिचडी विकत असायचा। मदन खूप जास्त मेहनती होता, पण त्याची बनवलेली खिचडी कुणालाच नाही आवडायची, ज्यामुळे असफलता त्याचा साथ कधीच नाही सोडायची। आज पण खिचडी नाही विकत आहे। एका वर्षापासून घाटामध्ये प्रत्येक जागी जाऊन खिचडी विकत आहे, पण हे साधं जेवण आजच्या जमान्यामध्ये कोण खाणार? तेव्हा चंपक मदनकडे येऊन बोलतो, अरे मदन काका, अशी खिचडी तर आम्ही घरीच बनवून खाऊ शकतो। आता ही खिचडी तुम्ही विकायचं सोडून द्या, काही दुसरं विका, नाहीतर असंच तंगीमध्ये जीवन जगायला शिका। हा माहीत आहे चंपक, पण माझ्याकडे एवढे पैसे कुठं आहेत? काही वेगळं विकू, आणि आता ते वय पण नाही राहिलं की काही वेगळं काम करू शकू। तर झालं तुमच्या जीवनाचं कल्याण, पण एक गोष्ट तर आहे, तुम्ही उपाशी तर नाही राहणार। शेवटी ही खिचडी तुम्हालाच खायची आहे सगळी। हा 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 हा। चंपकचं बोलणं ऐकून मदन खूप जास्त निराश झाला आणि आपल्या घराकडे निघून गेला। घरी येऊन तो मीनाक्षीला बोलायला लागला, मला माफ कर भाग्यवान की तुला तुझं पूर्ण जीवन माझ्यासारख्या गरीबासोबत काढावी लागली। असं का बोलता तुम्ही? मी तर कधी तुम्हाला आपल्या भाग्याचा दोषी नाही बनवलं। तरी पण नाही, मी तर आपल्या भाग्याशी खूप संतुष्ट आहे, आणि राहिली गोष्ट ह्या खराब परिस्थितीची, तर मी घाटच्या जवळच्या मंदिरमध्ये परत मनोकामना करील की ते तुम्हाला सफलता देऊ। मी पण चालणार मंदिरात, पण काही मागायला नाही मीनाक्षी। देवानं माझी जोडी तुझ्यासोबत बनवली, ह्या उपकारासाठी त्यांना धन्यवाद म्हणायला। दुसऱ्या दिवशी मीनाक्षी आणि मदन मंदिरमधून मनोकामना मागून घाटच्या रस्त्यावरून घरी येत होते, तेव्हा मीनाक्षीची नजर नदीच्या जवळ पडलेल्या एका चमकणाऱ्या दगडावर पडली। अरे, ते बघा ना हो, केवढा सुंदर दगड आहे। हो आहे तर खूप सुंदर। हो, ह्याला आपण घरामध्ये सजावटचा वापर करू। जसं तू बोलशील भाग्यवान। मदन तो दगड उचलतो आणि दोघे जण घरी परत येऊन खिचडी बनवण्याची तयारी करायला लागतात। बस आता याच्यामध्ये उकळी झाली तर त्याला तू झाकून ठेव मीनाक्षी। हो, आज ही सगळी खिचडी विकून जाईल तर खूप चांगले होईल, नाहीतर आता ह्या महिन्याच्या नंतर राशन भरण्याचा पण पैसा नाही उरला आहे। आपण तर फक्त कष्टच करू शकतो, फळाची चिंता देवावरती सोडून देऊ। मीनाक्षी उकाळ येतानाच खिचडीला ढाकायला जाते, आणि तेव्हा तो दगड तिच्या हातातून खिचडीमध्ये पडून जातो। अरे देवा, गरिबीमध्ये आता हे काय झालं? काय झालं? तो चमकणारा दगड ह्या खिचडीमध्ये पडून गेला। पहिलाच हा मसाला खिचडी विकत नाही, आणि आता हे बघा काय झालं। बस एवढीच गोष्ट, तू काळजी नको करू, मी त्या दगडाला आत्ता बाहेर काढतो। पर आता दुसरी खिचडी बनवण्याचे पैसे कुठे आहेत की आपण परत बनवू? तसं पण ते मसाला खिचडी कोणी विकत घेणार नाही। मला टाइम पण होत आहे, मी ह्याच खिचडीला घेऊन जात आहे। मदन घाटकडे मसाला खिचडी विकण्यासाठी उभा होता, आणि रोज सारखं त्याच्याकडे एक पण ग्राहक नव्हता। तेव्हा एक माणूस तिथे येतो। अरे काका, मला खूप जास्त भूक लागली आहे, तुम्ही हे काय विकत आहात? ही खिचडी आहे बाळा, साधं जेवण आहे, पाहिजे तर देऊ तुला। काका, साधं जेवण, चांगले विचार, आता लवकर मला एक प्लेट द्या। ठीक आहे बाळा। तो मुलगा जसंच पहिला घास खातो, त्याला त्या खिचडीचा स्वाद इतका छान वाटतो की तो काही क्षणांमध्ये पूर्ण प्लेट सफाचट करून जातो। अशी खिचडी तर कधीच नाही खाल्ली आहे मी काका,
ही पनीर आणि डाळपेक्षा खूप जास्त चांगली आहे. धन्यवाद बाळा, पण मला माहित आहे हे जेवण एवढं खास नाहीये. नाही काका, खरं सांगत आहे मी, एवढं स्वादिष्ट जेवण मी कधी जेवलो नाहीये. माणसाचं बोलणं ऐकून चंपक आणि आजूबाजूची काही लोक मदनकडे एकत्रित व्हायला लागतात. अरे काय गोष्ट आहे काका, अशी कोणती खिचडी खाऊ घातली की हे मुलगा एवढा खुश झाला आहे? आम्हाला पण खाऊ द्या जरा, आम्ही पण बघू. मदनने ती खिचडी दिली. खिचडी खाऊन सगळेजण प्रसन्नताने चकित राहिले. अरे वा काका, काय गोष्ट आहे, मुलगा तर खरं बोलत होता. या खिचडी समोर तर मोठ्या मोठ्या धाब्यातले जेवण पण कमी आहेत. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. मी रोज अशीच खिचडी बनवून घेऊन येत जाईल दररोज आता. मदन आज खूप जास्त आनंदात दिसत होता. या आनंदाला बघून मीनाक्षी त्याला विचारते, काय झालं हो, आज खूप प्रसन्न दिसत आहात? मला पण सांगा ना. तुला भरोसा नाही बसणार माझ्या गोष्टीवरती मीनाक्षी. जा आणि खिचडीचा पातेलं बघ, तुला स्वतःच समजेल. मीनाक्षी खिचडीच्या भांड्याला बघते. बोललो होतो ना, भरोसा नाही बसणार. विकली, सगळ्याच्या सगळी मसाला खिचडी विकल्या गेली. पण हे झालं कसं? ते तर मी पण विचार करत आहे. पण मसाले तर दररोज जेवढे टाकतो तेवढेच टाकले होते, पण आज असं काय वेगळं झालं? वेगळं काय हो, आज तर फक्त तो चमकणारा दगड पडला होता त्या खिचडीमध्ये, ज्यामुळे खिचडी आणखीन खराब झाली होती. तोच दगड, चमकणाऱ्या दगडापासून याचा स्वाद वाढला असेल. जरूर हे आपल्या प्रार्थनेचे फळ आहे जे देवानं दिलं आहे. आता तर आपली खिचडी रोज विकत जाईल आणि आपल्याला आता पैशांची काळजी पण करायला नाही लागणार. आता 1 महिना निघून गेला होता आणि मदनने आपल्या कमाईने मसाला खिचडी नावाची एक मोठी आणि नवीन दुकान उघडली. मदन काही लोकांना खिचडी देत होता. तेव्हा चंपक तिथे येऊन पोचतो. अरे काका, काय हालचाल आहे तुमचे? बस देवाची कृपा आहे चंपक. सांग किती प्लेट देऊ? नाही, मी आज खिचडी खायला नाही आलोय. मी तर काही विचारायला आलो होतो काका. विचार बाळा, घाबरत का आहेस? जे विचारायचं आहे ते विचार. ते काका, मी पहिले जे तुम्हाला कटू शब्द वापरले होते त्यासाठी मला माफ करा. आता मला जाऊन समजलं साध्या जेवणामध्ये किती स्वाद असतो. ह्यामुळेच मी तुम्हाला हे बनवायची प्रक्रिया विचारायला आलो होतो. अच्छा. मदन चंपकला चमकणाऱ्या दगडाची गोष्ट सोडून खिचडी बनवण्याची पूर्ण विधी सांगून टाकतो. अच्छा काका, ठीक आहे. आता मी चालल्या जातो. हे काका तर खूपच जास्त मूर्ख निघाले. यांनी मला पूर्ण खिचडी बनवायची प्रक्रिया सांगितली. आता मी पण अशीच दुकान उघडणार. दुसऱ्या दिवशी मदन आपल्या दुकानावर येतो तर बघतो की चंपकने एकदम मदनच्या दुकानाच्या समोरच एक नवीन मसाला खिचडीची दुकान टाकली आहे. वा चंपक, तू पण खिचडीचं दुकान उघडलंस. आता तर पश्चाताप होत असेल काका तुम्हाला, जे की तुम्ही मला पूर्ण खिचडी बनवायची प्रक्रिया सांगितली. नाही, असं नाहीये. खरं तर मी खूप जास्त खुश आहे चंपक. बस हे नाटक बंद करा. भवनीचा टाइम आहे, आता तुम्ही चालल्या जा. ठीक आहे बाळा. आले मोठे बोलत तर अशा आहेत की ज्यांना यांना काही त्रासच नाही झाला आहे याचा. ते पण यांची प्रक्रिया जाणून घेतल्यात तरी पण. वाह, लोक पण येत आहेत. मदन ह्या कटाक्ष शब्दांना ऐकून निशब्द होऊन आपल्या दुकानामध्ये परत येतो. काही लोक चंपकची नवीन दुकान बघून त्याच्याकडे येतात. तू पण मसाला खिचडी विकायला लागलास चंपक? हो भावांनो, या खाऊन बघा, खूप चांगली बनली आहे. चंपक तिथे त्याच्या दुकानामध्ये येणाऱ्या लोकांना खिचडी परोसतो. सगळ्यांनी खिचडी खाल्ली, पण कुणालाही ती खिचडी एवढी खास नाही वाटली.
अरे काय झालं मग कंचू, काही गडबड आहे का? नाही, काही गडबड नाही आहे, पण ही खिचडी काही खास नाही आहे. जशी घरात बनते तशीच आहे. असं वाटत आहे फक्त मगन काकाच चांगली खिचडी बनवू शकतात. हे कसं होऊ शकतं? मी तर काकांनी जसं सांगितलं होतं तसंच बनवली आहे खिचडी. असं वाटत आहे आता मला काकांनी धोका दिला आहे. नक्कीच त्यांनी मला काहीतरी वेगळी प्रक्रिया सांगितली आहे. अच्छा, तर तुम्ही त्याच्याकडूनच शिकला आहात आणि त्यांच्यावरच विश्वासघाताचा आरोप लावत आहात. हे तर काकाचं मोठंपण होतं की ज्यांनी तुला खिचडी बनवायची प्रक्रिया सांगितली. अरे बाबा, रागवू नकोस, मी तर असंच बोलत होतो. चंपकला खूप जास्त राग येतो आणि तो आपले दात दाबून राहतो. दुसऱ्या दिवशी चंपक मदनच्या खिचडीचा राज जाणण्यासाठी त्याच्या खिडकीच्या जवळ लपून मीनाक्षीला खिचडी बनवताना बघायला लागतो. बस मसाले टाकले आहेत. उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये दगड टाकून दे भाग्यवान, आणि नंतर झाकून बाहेर ये. हो, आता आले. अच्छा, या चमकणाऱ्या दगडाला टाकल्याच्या नंतरच या खिचडीचा स्वाद वाढतो. मीनाक्षी किचनमधून बाहेर येते. आता किचन खाली होतं. मोक्याचा फायदा उचलताना चंपक त्यांच्या किचनमध्ये जातो आणि दगड उचलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मदन तिथे येतो. अरे चंपक, तू माझ्या स्वयंपाकघरात काय करत आहेस आणि दगड कुठे घेऊन जात आहेस? ठेव याला. अरे काका, माफ करा, मी तर फक्त माझ्या माहितीप्रमाणे बघायला आलो होतो ह्या दगडानं खिचडीचा स्वाद कसा वाढतो. अच्छा, मला समजतं चंपक. माहिती घेणं चांगली गोष्ट आहे, पण चोरी करणं चांगलं नाही आहे ना. माफ करा काका, कोणाला सांगू नका. मला पण फक्त तुमच्यासारखं खिचडी बनवून विकायची आहे. तुम्ही फक्त मला एवढं सांगा की हा दगड तुम्हाला कुठं भेटला. ठीक आहे, सांगतो ऐक. मी घाटाजवळ मंदिरात एक मनोकामना मागितली होती. त्यानंतर आम्हाला नदीच्या बाजूला हा चमकणारा दगड भेटला. अच्छा काका, मी पण आता असंच करतो. मूर्खाचा विचार करण्याचा तरीका पण काही वेगळाच असतो. एकदा प्रक्रिया समजून घेतली यांच्याकडून, तरी पण चमकणाऱ्या दगडाची पूर्ण माहिती दिली यांनी मला. चंपकने एकदम तसंच केलं जसं मदनने सांगितलं होतं. मनोकामना मागल्यानंतर तो नदीच्या किनाऱ्याला दगड शोधायला सुरुवात करतो. तेव्हा त्याला एक चमकणारा दगड दिसतो. तसंच झालं जसं मदन काकांनी सांगितलं होतं. आत्ता बघतो माझी दुकान कशी चालत नाही तर. एकदा दुकान चालू द्या, नंतर काकाकडे तर बघितल्या जाईल. चंपक आपल्या दुकानामध्ये उभा राहून सगळ्यांना आवाज द्यायला लागतो. तेव्हा तिथे मखनचू येतो. या या आणि दुनियाची सगळ्यात स्वादिष्ट खिचडी खाऊन जा. या या. काय झालं चंपक, आज काही नवीन प्रक्रियेने खिचडी बनवली आहेस का? अरे एकदा खाऊन तर बघ. मी स्वतः बनवली आहे आणि खाऊन पण बघितली आहे. अच्छा, दे भावा, बघतो काय नवीन बनवलंयस तर. हे घ्या, गरमागरम मसाला खिचडी. मखनचूने जसंच एक घास खाल्ला, त्याला खिचडीच्या जाग्याटी मातीचा स्वाद यायला लागला आणि त्याच्या पोटामध्ये जोरदार दुखायला लागलं. हे काय खाऊ घातलंस? तुझी तर तक्रार करणार चंपक. अरे बाबा, मला माफ कर, मी तर काहीच नाही केलं. मी तर स्वतः खाऊन बघितली होती. तेव्हा तिथे मदन पळत पळत पाणीचा ग्लास घेऊन येतो. हे घे, हे पाणी पी मगनचू. धन्यवाद काका. हे याच्यामध्ये माझी काही चुकी नाहीये. हे तर काकांनी सांगितलं होतं नदीच्या बाजूला दगड भेटल ज्यानं खिचडीचा स्वाद वाढेल. यामध्ये जर कोणाची कुठं चुकी असेल चंपक, ती तुझीच आहे. तू माझा छळ करून प्रक्रिया विचारू शकतोस
किंवा दगड चोरी करण्याचा प्रयत्न पण करू शकतोस. तू स्वतःचा आणि देवाचा छळ नाही करू शकत. मदनचं बोलणं ऐकून चंपकला आपल्या अवगुणांचा आणि आपल्या चुकीचा अहसास होतो. ह्या घटनेच्या नंतरपासून मदनचं जीवन एकदम सुखद निघायला लागलं.